नमस्कार. दिनांक 23 जानेवारी. कथेचं शीर्षक आहे गौड गावची लीला. सर्वांना 3 दिवस आखंड जेवायास घालून ककूबाई निघून गेला. मेणा व उंट घोडेस्वार घेऊन आलेल्या नरसिंहरावांनी महाराजांना अक्कलकोटी चढण्याची विनंती केली, पण महाराजांना आता लहर आली ती गौड गावी जाण्याची. ते कोणाच्या ताब्यात नसल्याने सर्वांचे म्हणणे धुडकावून गौड गावाकडे गेले. तेथे एका मेलेल्या बैलाला जिवंत करून मगच ते अक्कलकोटी परत आले. सतत ब्रह्मवृत्तीवर असलेल्या महाराजांचे वागणे एकूणच अनाकलनीय असे. कोणाच्या उद्धारासाठी ते कोठे जातील व त्याचे काय महत्व आहे हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. म्हणूनच अमुक एक गोष्ट करा म्हणून सांगण्याची सोयच नसे. ककूबाई निघून गेले. महाराजांना घेऊन जाण्यासाठी लवाजम्यासह नरसिंहराव भोसले आले होते. त्यांनी अक्कलकोटात चढण्याची विनंती केली, पण महाराजांनी गौंड गावी जाण्याचा मनोदय व्यक्त केला. अक्कलकोट एकीकडे तर गौंड गाव दुसरीकडे. वाट वाकडी करून तिकडे जाण्यापेक्षा अक्कलकोटाकडे जावे असे नरसिंहांनी म्हणताच आम्ही वाटेल तिकडे जाऊ असे महाराजांनी सुनावले. कोठे जावे कोठे नाही ते आम्ही ठरवू, आम्ही स्वतंत्र आहोत असे ते म्हणाले. कधी कधी ते चोळाप्पा, श्रीपाद भट, राधाबाई, येसूबाई, सुंदराबाई यांच्या सांगीप्रमाणे वागत. अनेकदा सुंदराबाईचा शब्द प्रमाण मानित हे खरे, पण नेहमीच ते आपले ऐकतील असे मात्र या मंडळींना खात्रीने म्हणवत नसे. गौंड गावी एका मेलेल्या बैलाला त्यांनी जिवंत केले. यातील कार्यकारण भाव कळणे खरोखरच अवघड आहे. केवळ तो चमत्कार करण्यासाठी ते गौंड गावाकडे वाट वाकडी करून जातील हे संभवत नाही. त्या बैलाचा पूर्वजन्मीचा काही योग असावा. तुझे यापूर्वी अनेक जन्म झाले हे तू जाणत नसलास तरी मी जाणतो असे भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला म्हणाले होते. त्याची आठवण येथे होते. त्या बैलाच्या पूर्वजन्माप्रमाणेच आगामी जन्मही महाराजांना ठाऊक असले पाहिजेत. म्हणूनच ते मुद्दाम गौंड गावी गेले. ईश्वरी सूत्र अनाकलनीय असते हेच खरे. माणूस आत्मकेंद्रित असल्याने त्याला स्वतःच्या पलीकडे काहीच कळत नाही किंवा दिसत नाही. म्हणूनच असल्या गोष्टी त्याला क्षुल्लक वाटल्या तरी त्या तशा नसतात. ईश्वर समान दृष्टीने सर्वत्र पाहत असतो. लहान मोठा, श्रेष्ठ कनिष्ठ, पशु पक्षी, माणूस, स्त्री पुरुष असा भेद तो करत नाही. त्याच्या लेखी सर्व जीव सारखेच, ते उद्धरणीयच असतात. म्हणून ईश्वराचा आधार हा खरा आधार असतो. विश्वातल्या क्षुद्रातल्या क्षुद्र जीवापासून कोण्याही मोठ्या जीवापर्यंत सर्वांना त्याचा आधार सारखाच मोलाचा वाटतो. असा आधार ईश्वराखेरीज कोणी देऊ शकत नाही. धन्यवाद.